नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरला आणि आत्ता जात आहोत आम्ही ज्योतिबाला। तर ज्योतिबाला रिक्षाने जात आहोत। तर इकडे ज्योतिबाच्या डोंगरावरती आम्ही पोहोचलेलो आहे आणि तिथले जे ब्राह्मण आहेत त्यांना फोन करून मी सांगितलं होतं, ते आम्हाला आता गाभाऱ्यात घेऊन गेले। आणि मग वर्षातून एकदा देवाला पेरावा वगैरे मी नेहमी घेत असते, तर ह्या वेळेला जरा मोठ्या पद्धतीचा पेरावा आणि चांगला घेतला आणि देवदर्शनाला आता जात आहे आतमध्ये। मोरे साहेबांना सुद्धा ब्राह्मणाने वस्त्र दिलेले आहे। अशा पद्धतीने सगळा पेरावा, 2 नारळ, हळदी, कुंकू, गुलाल, पानाचा विडा असं सगळं घेऊन आम्ही जात आहोत। आणि इकडे बघा भरपूर प्रमाणात ज्योतिबाला गर्दी झालेली आहे आणि उन्हाचा तडाखा तरी काही विचारायलाच नको, पायाला सुद्धा चटके बसत आहेत। आणि असं सगळं करता 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 सगळ्या देवांना आम्ही अभिषेक गुलाल हे सगळं असं करत करत जात आहोत। आम्ही हळदी, कुंकू, अगरबत्ती हे सगळं देतच जात आहोत। आणि ब्राह्मण असल्यामुळं जास्त काही उशीर लागला नाही। इकडे हे ज्योतिबाचं मंदिर आहे, इथे सुद्धा आता आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहोत, कारण आतमध्ये गाभाऱ्यात जायला सुद्धा खूप गर्दी आहे। आणि गाभाऱ्यात जायला पहिल्यांदा बघा इकडे पितळेचा उंबरा आहे, त्याला गणपती आहे, तो पार करून पाया पडून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। आणि जो पेरावा आहे त्याला ब्राह्मणाने गुलाल आणि अक्षता वगैरे टाकून नमस्कार करून मोरे साहेबांच्याकडनं पण करून ते मग ब्राह्मण आणि मोरे साहेब आतमध्ये गेलेले आहेत। तर हा गुलाबी बघा, गुलाबी पद्धतीचा हा ज्योतिबाचा जो ड्रेस आहे तो आम्ही घेतलेला आहे। जवळजवळ आम्हाला हा 2,500ला ड्रेस मिळाला आणि तो घेतलेला आहे। आणि ज्योतिबाचा अगदीच हा आवडीचा कलर आहे, गुलाबी गुलाबी। तर हे सगळं घेऊन तिथे आता पूजा करत आहोत, कारण महिलांना कसं गाभाऱ्यामध्ये जायला अलाउड नाही आहे, बाहेरूनच महिला पाया वगैरे पडतात आणि पुरुषांना मग आतमध्ये। तर मोरे साहेब मग गाभाऱ्यामध्ये ब्राह्मणांबरोबर जातील। तर इकडे मग ब्राह्मण माझ्याकडून नमस्कार वगैरे करा हे सगळं सांगत, तर सगळं करत आहे मी। आणि मोरे साहेबांच्याकडून पण सगळं करून घेतलं त्यांनी। तुम्हाला कुठलं गाराणं वगैरे घालायचं असेल तर तुम्ही गाराणं घाला असं त्याने आम्हाला सांगितलं होतं। तुमचे काही मनातल्या इच्छा असतील तर तुम्ही बोलू शकता आता इथे, हे सगळं बोलले। मग ते सगळं जे काय आम्हाला जे हवं होतं ते आम्ही बोललो आणि मग ते पिशवीत घालून मोरे साहेबांना घेऊन गाभाऱ्यामध्ये निघून गेले। बऱ्यापैकी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्नच करेन। तरी ते मंदिराच्या बाहेर एक छोटा गाभारा आहे दुसरा, जिथे सगळे पब्लिक थांबतं, तिथे मी उभा आहे। आणि मोरे साहेबांना ब्राह्मण जे आहेत ते आतमध्ये घेऊन जात आहेत। तर मी बऱ्यापैकी ज्योतिबाचं दर्शन द्यायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, झूम करून ज्योतिबाचं दर्शन घ्या। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, अशा पद्धतीने मी ज्योतिबाचं दर्शन माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना दिलेलं आहे। आणि मग मोरे साहेब आतमध्ये गेलेले आहे। तिकडे नवीन लग्न झालेलं जोडपंसुद्धा नमस्कार करायला आलेलं आहे। त्यांच्या आयुष्याची सुरुवात जी असते ती असं ज्योतिबा अंबाबाई पाया पडूनच आयुष्याची सुरुवात केली जाते। तर इकडे मोरे साहेब आणि जे ब्राह्मण आहेत ते आतमध्ये गाभाऱ्यात गेलेले आहेत। ज्योतिबाचं सगळेजण तुम्ही दर्शन घ्या। आणि इकडे आता ते पेरावा वगैरे देवाला करत आहेत, मी बाहेर याची वाट बघत आहे। इकडे हनुमानाचं पण छोटं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही पाया पडलो। आणि मग आता गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर सुद्धा इकडे देवाचा घोडा म्हटलं जातं, तर इथे घोडा पण आहे। तर ब्राह्मण काका बोलले की तुम्ही त्या घोड्याला सुद्धा हात लावा। तर हात लावून आम्ही मग पाया वगैरे पडलो त्यांना। आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं। हे बाहेरचं आहे, मंदिराच्या बाहेर गुलाल वगैरे आम्ही लावलेला आहे। आणि ब्राह्मण काकांच्या बरोबर पण फोटो काढले आणि गुलाल सुद्धा आम्ही उधळला। मोरे साहेबांनी उधळला, मी सुद्धा उधळला। ब्राह्मण काका बोलले जर तुम्हाला गुलाल उधळायचा असेल तर तुम्ही गुलाल उधळू शकता। तर आम्ही सुद्धा आता इथे गुलाल उधळलेला आहे। ज्योतिबाला गुलाल उधळलेलं खरंच खूप चांगलं असतं, शुभ असतं। आणि अशा पद्धतीने मोरे साहेबांनी सुद्धा गुलाल उधळलेला आहे, मी सुद्धा गुलाल उधळलेला आहे। अशा पद्धतीने ज्योतिबाचं दर्शन जे आहे ते आमचं खूप चांगलं झालं।
आणि मग जे ब्राह्मण काका आहेत त्यांनी आम्हाला बाहेर थंडा वगैरे दिला आणि मग त्यांची जी काही दक्षिणा आहे ती देऊन मग आम्ही परत रिक्षाने बाहेर पडलो. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की आमचा जो कुलस्वामी आहे त्याचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ जर मिक्स केला तर मग खूप मोठा व्हिडिओ होणार, म्हणून मग हा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरती पब्लिक पाहू शकता तुम्ही, भयंकर पब्लिक आहे आणि अख्खं ज्योतिबाचं मंदिर सगळं गुलालाने असं गुलाली झालेलं आहे पूर्ण. अशा पद्धतीने इकडे आम्ही शनिदेवांचं पण मंदिराचं पण दर्शन घेतलं.